झणझणीत काळा मसाला बनवण्यासाठी मिरची कुठल्या प्रकारची वापरायची? तर इथं जी मी वापरलेली आहे ती आहे लवंगी मिरची. तर लवंगी मिरची अतिशय तिखट असते आणि मसाल्यासाठी अगदी योग्य आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या असतात, संकेश्वरी, ज्वाला वगैरे, पण ही मिरची मला जास्त आवडली. या मिरचीचं जे आवरण असतं ते एकदम पातळ असतं आणि त्यामुळे मसाला अगदी बारीक होतो, म्हणून ही मिरची मी नेहमी वापरते. मिरचीचा देठसुद्धा पातळ हवा, अशी पटकन देठ निघाले पाहिजेत. तर जर तुम्हाला मसाला करायचा असेल तर पहिल्यांदा ही मिरची स्वच्छ निवडून घ्यायची, याचे देठ वगैरे काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता याचा किती पातळ लेयर आहे तो. मिरची निवडताना एकदम लाल भडक निवडायची, म्हणजे आपला मसाला लाल भडक होतो. बरेच जण मसाला करत असताना बेडगी मिरची वापरतात. तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता, मी वापरत नाही. 1 किलो मिरचीसाठी पाव किलो बेडगी मिरची तुम्ही इथं वापरू शकता. तर तुम्ही बघू शकता सर्व मिरच्यांचे देठ काढून झालेले आहेत. आता आपण ह्या मिरच्या कडक उन्हामध्ये वाळवून घेऊ.